हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. जसं की तुम्ही बघू शकता, एक बिनोमीचं प्लॅटफॉर्म आहे आणि आज रविवार आहे, तर आज OTC मार्केट आहे. तर आपण AUD CADवर आपण काही लेवल्स ड्रॉ करून घेऊया आणि त्याप्रमाणे ट्रेडिंगची सुरुवात करूया. मॅक्सिमम 3 ट्रेड घेणार आहोत. एखादी लॉस झाली तर रिकवर करायचा प्रयत्न करू. ही एक स्ट्रॉंग हॉरिझॉन्टल लाईन आहे, जी की सेलरची आहे आणि ही बायरची आहे. तर जसं की तुम्ही बघू शकता, आपण एक कॉम्बिनेशन करू की 1 मिनिटची आणि 5 मिनिटची ट्रेड आपण मिळाली तर घेण्याचा प्रयत्न करू. तर ओके, ही एक रिसेंट सेलर लेवल आहे स्ट्रॉंग. मार्केट अजूनही एका स्ट्रॉंग बाईंग झोनमधून बायरकडे गेलेलं आहे, पण एक रिट्रेस करण्यासाठी आलेलं होतं. पुन्हा एक बायरचं चांगलं एक मोमेंटम बघायला मिळते आपल्याला मार्केटमध्ये. ओके, 42 सेकंद आहेत. एक स्ट्रॉंग लेवलच्या दिशेने मार्केट जात आहे, पण एक हायेस्ट असतो. म्हणजे जसं की तुम्ही बघू शकता की एका स्ट्रॉंग लेवलपाशी मार्केट आहे. तर समजा ही आता 30 सेकंदाची कॅन्डल जी चालू आहे, तिने समजा त्यावरची जिची आधी रिसेंट एक टच करायची बाकी राहिली थोडी गॅप, तर ती गॅप कवर केली तर आपण इथून एक सेलरसाठी जाऊ शकतो. पण अजूनही आपण बघू शकतो की 13 सेकंद असताना पण एक छोटीशी गॅप आहे. तर मार्केटमध्ये ट्रॅप नाही व्हायचं. 5 सेकंदाची शेवटच्या कॅन्डलवर समजा एक सेलरची मुवमेंट दिसली तर आपण तिथून बायरसाठी जाऊ, कारण मार्केट गॅप फील करतं. ओके, जसं की बघू शकतो की वरती एक अजून एक स्ट्रॉंग सेलर लेवल आहे. तर जसं की तुम्ही बघू शकता, आपण ट्रेड घेतल्यानंतर मार्केटने एक स्ट्रॉंगली वरच्या लेवलला टच केलेलं आहे. ओके, आपल्याला अशा मार्केटमध्ये ट्रेडिंग अपॉर्च्युनिटीज मिळतात. OTC मार्केटमध्ये सुद्धा मी तुम्हाला एक स्ट्रॉंग एक्सप्लेन करण्याचं ट्राय करतो आहे. एखादी ट्रेड लॉस होणं स्वाभाविक आहे, पण जर तुम्ही थोडं पेशंट राहिलात तर आपल्याला मार्केटमध्ये चांगले रिझल्ट्स बघायला मिळतात. ओके, पहिली ट्रेड विन झाली. ओके, 5 सेकंडचं कन्फर्मेशन घेणं हे आपल्याला आपल्या क्लासमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे दाखवायला मिळेल. आणि ट्रेडिंगमध्ये प्रत्येक वेळेला प्रॉफिटच होईल असं आपण सांगू नाही शकत, कारण 100% कोणीच मार्केट प्रेडिक्ट करू शकत नाही. पण जर का तुमच्या लेवल स्ट्रॉंग असतील, आपण ड्रॉ केलेल्या, तर कशा ड्रॉ करायच्या, कशा हॉरिझॉन्टल लाईन, कशा ट्रेंड लाईन्स आपण ड्रॉ करतो आणि एक सुरेख ट्रेड घेतो जी की प्रॉफिटेबल असते, ते आपल्याला कळेल. ओके, एक स्ट्रॉंग सेलरचं लेवलवरून सेलरची एंट्री आपल्याला बघायला मिळते. पण काही ट्रेड लाईन आणि काही हॉरिझॉन्टल लाईन आपण ड्रॉ करून घेऊया, कारण एक पॅटर्ननुसार मार्केट चालतं आहे. ओके, एक रिसेंट हॉरिझॉन्टल लाईनने आपण एक बायर लेवल बघूया. जर का तिथे गॅप राहिली तर आपण तिथून सेल डायरेक्शनसाठी जाऊ शकतो. ओके, आपण एक बायरसाठी कॅन्डलला एक जाणार आहोत. एक 4 मिनिटची एक ट्रेड घेऊ शकतो आपण. मला दाखवतो. एकदम क्लोजिंगला जेव्हा मार्केट असतं, कॅन्डल जेव्हा क्लोज होत असते, त्यावेळेला शेवटच्या सेकंदाला आपल्याला सगळ्या ट्रेड प्लेस कराव्या लागतात. कारण एकेका सेकंदासाठी जर तुमचं लेवल स्ट्रॉंग असेल तर एक तर ती कॅन्डल न्यूट्रल बनते, किंवा जे आपण प्रेडिक्ट करतो त्या हिशोबाने जर तुमचं मार्जिन ऑफ सेफ्टी असेल, तुम्ही प्रॉपर मार्जिन ठेवून खेळत असाल, प्रॉपर ड्रॉ करून तुम्ही जर का ट्रेड घेत असाल, तर आपल्याला रिझल्ट्स खूप चांगले मिळतात ह्या मार्केटमध्ये. आणि आपल्या कोर्समध्ये आपण वेगवेगळ्या कन्सेप्ट क्लिअर केलेले आहेत. तर इंटरेस्टेड असतील त्यांनी तुम्ही टेलिग्रामला मेसेज करू शकता. आपण लाईव्ह सेशनसुद्धा करतो. ओके, तर आपण जरा आता पुन्हा फोकस करूया. एक रिसेंट सेलर लेवल आणि एक रेंज आपण ड्रॉ करून घेतली आहे. त्यामध्ये आपण अजून काही लेवल्स आपल्याला स्ट्रॉंग ड्रॉ करता येतात का बघूया. एक बायर लेवल येईल इथे. जर का ती बायर लेवल समजा मार्केटने आता जी क्लोज झालेली 15 सेकंदाच्या आधीची कॅन्डल जर का त्या लेवलच्या वरती क्लोज झाली असेल, तर तिथून आपण एक 4 ते 5 मिनटासाठी बायरसाठी जाऊ शकतो. ओके, तर आपण 4 मिनटासाठी इथून बायरसाठी जाऊया. एक स्ट्रॉंग बायर लेवलवर मार्केट आलं आहे आणि तिथे सेलर वीक झाला आहे, त्यामुळे आपण एक बायरसाठी 4 मिनटासाठी घेतलेलं आहे ट्रेड. ओके, तर आपण वेट करूया.
मार्केटमध्ये कधीही तुम्ही समजा ट्रेड प्लेस करायला घाई केली तर लॉस हा 100% आहे. पण आपण पेशंट राहिलो, आपलं टार्गेट फिक्स असेल की मला दिवसात 2च ट्रेड करायचे आहेत, 1च करणार आहे किंवा मॅक्सिमम 3 ट्रेड मी करणार आहे, तर आपण ते टार्गेट ठेवून करू शकतो. फिक्स अमाऊंटचे ट्रेड असतील तर आपल्याला समजा तुम्ही 5 ट्रेड घेतल्यात आणि 4 विन झाल्या तर 1 लॉस आपण बेअर करू शकतो, कारण आपण एक चांगल्या प्रॉफिटमध्ये असू शकतो. तर तोच एक प्रकार सांगण्याचा प्रयत्न करतो आहे मी, की आपण कंटिन्युअस फोकसमध्ये कसं मार्केटमध्ये काम करू शकतो. ट्रेड हे कसं आहे की 30 सेकंदाचीच असली पाहिजे असं नाही आहे. तुम्ही तुमच्या मार्जिन कॅपिटल ठेवून किंवा तुमची जी रिस्क घ्यायची कॅपॅसिटी आहे त्यानुसार तुम्ही मार्केटमध्ये ट्रेड करू शकता. तुमच्या लेवल जर का स्ट्रॉंग असतील तर तिथे मार्केट आपल्याला चांगलं बिहेवियर बघायला मिळतं. कॅन्डलचं खूप इम्पॉर्टंट आहेत सेकंद आणि सेकंद, कारण शेवटच्या क्षणीसुद्धा मार्केट त्याची डायरेक्शन चेंज करू शकतं. आपण 70 ते 80% अगदी 100% शुअरची खात्री कोणीच देऊ शकत नाही. ते सांगत असतील ते चुकीचं सांगतात. मार्जिन ऑफ सेफ्टी ठेवून तुम्ही प्रॉपर मार्केटमध्ये एंट्री आणि एक्झिट घेऊ शकता. तर आपण बघूया 1 मिनिटं 20 सेकंद, साधारण 2 मिनटं उरलेत आपली या ट्रेडमधली, आणि ही 100% शुअर ट्रेड आहे. तर आपण बघूया आता रिझल्ट काय होतं आहे. ओके, ओके, ही एक लास्ट कॅन्डल आहे. आता 1 मिनिटाची कॅन्डल आहे, पण तिच्या बेसिसवर ही 4 मिनिटाची ट्रेड घेतलेली होती. 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमचं पण इफेक्टिव्ह ट्रेड होतात मार्केटमध्ये. त्याचीसुद्धा आपल्याकडे एक सुंदर स्वतः डेव्हलप केलेली एक स्ट्रॅटेजी आहे, जी की तुम्ही वापरू शकता. आपल्या कोर्समध्ये आपण एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, शेवटची 30 सेकंद आहेत. जर का मार्केटमध्ये त्या वरच्या लेवलला टच केलं तर तिथून एक सेलर एंट्री मिळू शकते, जी की एक ट्रेंड लाईन आहे ड्रॉ केलेली. हॉरिझॉन्टल लाईनच्या वरती असेल तर आपण शक्यतो बायसाठी जाऊ, पण समजा ट्रेंड लाईनला टच केलं नाही तर आपण तिथून एक बायसाठी अजून एक जाऊ. ओके, 4 सेकंद. ओके, इथून आपण शुअरली एक बायसाठी जाऊ, कारण मार्केट गॅप फिल करेल. अजून सेलर लेवल वरती आहे, तर मी इथून एक बाय डायरेक्शनसाठी एक ट्रेड घेतली आहे. शुअर शॉट ट्रेड आहे ही, कारण वरती एक लेवल आहे. इथून आपण जी एक वरची हॉरिझॉन्टल लाईन ठेवलेली आहे तिथून आपण सेल डायरेक्शनसाठी 100% घेऊ शकतो ट्रेड. पण जर का तुमची एंट्री चुकली तर ती ट्रेड लॉस होऊ शकते, कारण तिथून एक रिव्हर्सलसुद्धा होऊ शकते. मी बायसाठी ट्राय केलं आहे, पण खूपच क्लोज ट्रेड आहे ही. अशी ट्रेड आपण घ्यायची नाही. जर 30 सेकंदाच्या आधी त्या लेवलच्या वरती मार्केट असतं तर तिथून आपण एक सेलसाठी जाऊ शकलो असतो. ती वरची ट्रेड बहुधा आपली एक लॉस होईल. बघूया आपण काय होतं आहे. जी आपण आधीची ट्रेड घेतली ती शुअर शॉट विन आहे. ओके, बघू शकतो की आपण पहिली आपली ट्रेड आहे ती आपण विन करतो आहे, पण आपल्याला दुसरीची सेलसाठी घ्यावी पाहिजे होती, कारण ती एक हॉरिझॉन्टल स्ट्रॉंग लाईन होती. ती माझं इग्नोर झालं. तिच्या वर एंट्री मिळाली असती तर आपली ट्रेड 100% विन झाली असती. ओके, आपण एक ट्रेड रिकवर करण्यासाठी प्रयत्न करू. ही आपली लास्ट ट्रेड असेल या दिवसाची. ओके, 14 सेकंद आहेत. जर मार्केट ह्या बायर लेवलची जी ट्रेंड लाईन आहे तिच्या आसपास पोचलं नाही तर आपण इथून सेलसाठी जाऊ. ओके, गॅप आहे, सेलसाठी जाऊ, कारण खालती जी बायर लेवल आहे तिथपर्यंत मार्केट आलं नव्हतं. त्यामुळे आपण इथून 100% एक सेलसाठी जाऊ, कारण एक गॅप आहे. त्या गॅपला कवर करण्यासाठी मार्केट 100% खालती जाईल आणि आपली ही ट्रेड विन होईल. बघूया आपण.
मार्केट गॅप 100% फील करतं. ओके ओके, तर ही बघू शकता आपली ट्रेड पूर्ण झाली आहे. थँक्स फॉर वॉचिंग.